नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करणार आहोत. भारतातील असणारी बँकांची रचना कशा स्वरूपाची आहे, बँकिंग क्षेत्रातील कल ट्रेंड ऑफ द बँकिंग सेक्टर्स हा कशा स्वरूपाचा आहे, बँकिंग क्षेत्रात आजकाल वापरलं जाणारे जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा आपल्याला उहापोह करायचा आहे आणि बँकिंग क्षेत्रापुढील असणाऱ्या समस्या आणि आव्हान याचाही आपल्याला विचार करायचा आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर बँक संस्था जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं एक आज अंग बनलेलं आहे, एक मूलभूत अंग आहे. कारण आज कोणतीही व्यक्ती आपल्या देशातली जर विचारात घेतली तर बँकिंग ॲक्टिव्हिटीपासून दूर नाही. म्हणजे प्रत्येकाचं कुठल्या ना कुठल्या तरी बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये खाता आहे आणि त्यामुळे बँकिंग व्यवहाराची कल्पना आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर पूर्वी बँका फक्त शहरी भागामध्ये होत्या, अलीकडच्या काळामध्ये त्या खेडोपाडी पोचलेल्या आपल्याला दिसतात आणि त्यामुळं या खेड्यातील असेल ग्रामीण भागातील असेल या सर्वच लोकांना बँकिंग क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून खाजगीकरण, वैश्विकरण किंवा मुक्त अर्थव्यवस्थेच्या असणाऱ्या धोरणातून प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. एकंदरीत भारतामध्ये बँकिंग नियमन कायदा 1949लाच पारित करण्यात आला आणि हा कायदा पारित केल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की जी वित्तीय संस्था ठेवी स्वीकारते, कर्ज देते आणि त्याचबरोबर मागणी देय ठेवी जे आहेत ते त्यांना चेक असेल, मागणी पत्र असेल किंवा इतर मार्गाने केव्हाही काढता येतात अशी संस्था म्हणजेच बँक होय. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसून येईल की लोकांच्या ठेवी स्वीकारणं असेल, कर्ज देणं असेल आणि मागणी देय ठेवी ज्या आहेत त्या लोकांच्या चेकच्या स्वरूपात असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की मागणी पत्राच्या स्वरूपात असेल, म्हणजे विड्रॉवल स्लिपच्या स्वरूपात असेल किंवा इतर मार्गाने असेल, त्या तात्काळ परत केल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात. एकंदरीत वित्तीय व्यवस्था असणारी ही संस्था म्हणजेच बँक. आता या बँकेवरती आपण जर बघितलं तर मध्यवर्ती बँकेचं नियंत्रण असतं आणि मग भारताची मध्यवर्ती बँक कोणती तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा जी स्थापना झाली त्यावेळी ती राष्ट्रीयकृत नव्हती. म्हणजे 1 एप्रिल 1935 रोजी या बँकेची स्थापना झाली आणि 1 जानेवारी 1949ला या असणाऱ्या RBIचं राष्ट्रीयकरण झालं. या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. RBIची जी स्थापना आहे ते 1 एप्रिल 1935ची आहे आणि आपल्याला असं दिसेल की तिचं राष्ट्रीयकरण जे आहे ते 1 जानेवारी 1949. त्याच्यानंतर बऱ्याच बँका या असणाऱ्या सरकार प्रणित निर्माण करण्यात आले, त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर रिझर्व्ह बँकेच्या पाठोपाठच जसं रिझर्व्ह बँकेचं 1949मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलं, तशाच पद्धतीने 1955ला इम्पोरिकल बँकेचं सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 1980मध्ये उर्वरित 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि आज जर आपल्याला असं दिसून येतं की जवळपास राष्ट्रीय बँका म्हणून जवळपास भारतामध्ये 19 बँका असलेल्या आपल्याला दिसतात. आता ही जी हिरार्ची जर बघितली तर आपल्याला 2 प्रकार त्याच्यामध्ये दिसतात. एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या बँका की ज्याच्यामध्ये स्टेट बँक, राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचा समावेश होतो. अशा 3 बँका आहेत. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, राष्ट्रीयकृत बँका असतील की ज्या मागाशी मी सांगितले की ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1969ला 1980मध्ये आणि त्याच्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना जी आहे ती 1975च्या दरम्यान करण्यात आली. या सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत. तशाच खाजगी क्षेत्रातल्या सुद्धा बँका आहेत. खाजगी बँका आहेत, पेमेंट बँका आहेत आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं
बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की सहकारी बँकांचा सुद्धा समावेश होतो, परदेशी बँकांचा समावेश होतो. आणि या सहकारी बँकामध्ये सुद्धा पुन्हा दोन प्रकार आपल्याला दिसतात. एक म्हणजे नागरी सहकारी बँका आहेत, ग्रामीण सहकारी बँका आहेत. आणि ह्या सगळ्या बँका आपल्याला असं दिसून येईल की रिझर्व्ह बँकेच्या असणाऱ्या सगळ्या नियंत्रणाखाली काम करत असलेल्या आपल्याला दिसतात. एकंदरीत आपण जर बघितलं तर या सगळ्या बँकांची ग्रोथ रेट आपल्याला विचारात घ्यायची, म्हणजे कशा पद्धतीनं यांचा वाढ झाली किंवा एक कल कशा पद्धतीने निर्माण झाला, ट्रेंड काय सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर बँकिंग संख्येमध्ये वाढ झालेली दिसते. बँकांच्या संख्या वाढल्या. 2017 पर्यंत आपण जर बघितलं तर भारतामध्ये बँकांची एकूण संख्या जी आहे ती जवळपास 148 इतकी होती. मग बँक ऑफ इंडिया असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की 144 सूचित बँकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. अशा बँका ज्या आहेत या बँकांची संख्या जर आपण बघितली तर वाढलेली आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की 56 प्रादेशिक बँका आहेत. त्याचबरोबर 4 असूचित बँकांचा समावेश सुद्धा आहे. म्हणजे बँक संख्या जी आहे ती जवळपास 48 इतकी वाढली. पण बँक संख्याच वाढली असं नाही आहे, तर शाखा विस्तार सुद्धा झाला. म्हणजे 1969चा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की ज्यावेळी ह्या बँका खाजगी क्षेत्रामध्ये होत्या किंवा नुकतंच राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं, त्यावेळी आपण जर बघितलं तर 8,262 इतक्याच त्यांच्या ब्रँचेस अस्तित्वामध्ये होत्या. आज जर आपण बघितलं तर 13,09,240 इतकी संख्या त्यांची वाढलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकंदरीत बँकांच्या ज्या ब्रँचेस आहेत, शाखा ज्याला आपण म्हणतो, या शाखामध्ये सुद्धा मोठ्या स्वरूपात वाढ झालेली आपल्याला दिसते. ठेवीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. म्हणजे मग त्यामध्ये मुदत ठेवी असतील किंवा आपल्याला असं दिसून येईल की बचत ठेवी असतील, या सगळ्यांचा समावेश, आवर्ती ठेवी असतील, या सगळ्यांचा समावेश होतो. आणि त्यामुळं खाजगी बँका, सहकारी बँका, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका यांच्या अनेक योजनांमुळे ठेवींना प्रोत्साहन देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे ठेवीमध्ये वाढ झाली. बँकांच्या कर्ज पुरवठा वाढला. आज आपल्याला असं दिसून येईल की केवळ खाजगी सार्वजनिक क्षेत्रातल्याच बँका कर्ज पुरवठा करतात असं नाही. खाजगी क्षेत्रातल्या बँका कर्ज पुरवठा करतात, औद्योगिक क्षेत्रातल्या बँका कर्ज पुरवठा करतात, त्याचबरोबर सहकारी क्षेत्रातल्या बँका कर्ज पुरवठा करतात. आणि हा कर्ज पुरवठा विविध कारणासाठी केला जात असलेला आपल्याला दिसतो. स्वयंरोजगार आहे, शिक्षण आहे, कुटीर उद्योग आहे, मोठे उद्योग आहेत, लघु उद्योग आहे, या सेवा क्षेत्र आहे, या सगळ्यांच्यासाठी कर्जाची वाढ आहे ती प्रचंड प्रमाणात होत असलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळंच तुम्ही जर बघितलं तर बँकिंग सेक्टर जे आहे ते बँकिंग सेक्टर हे विकसित होत असलेलं किंवा वाढत जात असलेलं आपल्याला दिसत आहे. प्राधान्य क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचं धोरणसुद्धा सरकारनं राबवलं. जे प्रायोरिटी सेक्टर आहे, शेतीसारखा असेल किंवा प्राथमिक क्षेत्रात येणारे महत्त्वपूर्ण उद्योग असतील, त्याचबरोबर द्वितीय क्षेत्रात येणारे महत्त्वपूर्ण उद्योग असतील, या मग गृह उद्योग असेल, किरकोळ व्यापार असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की शेतमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग असतील, याच्यामध्ये सुद्धा जवळपास आपण जर बघितलं तर 1969मध्ये 14% इतकं प्रमाण या कर्ज पुरवठ्याचं प्राधान्य क्षेत्राला होतं. ते 2017 साली जर बघितलं तर जवळपास 39.3% इतकं ते प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे याचा अर्थ असा की इतक्या प्रचंड प्रमाणात ही जी वाढ आहे, ही वाढ त्याच्यामध्ये होत असलेली आपल्याला दिसते. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भूमिका सुद्धा महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या आपल्याला दिसतात की ज्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर इतर व्यवसाय करणारे सुद्धा लोक आहेत की जे अल्पभूधारक आहेत, सीमांत शेतकरी आहेत, भूमिहीन आहेत, कारागीर आहेत. अशा सगळ्यांना आपल्याला असं दिसून येईल की वित्तपुरवठा करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच या बँका काम करत असलेल्या आपल्याला दिसतात किंवा प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे ह्या प्रादेशिक ग्रामीण बँकामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने दिसते आणि ती म्हणजे ग्रामीण भागामधला 12 बलुतेदार, 18 बलुतेदार शेतकरी असेल, या सगळ्यांना आपल्याला असं दिसून येतं की सगळ्यात महत्त्वाची मदत झालेली आपल्याला दिसते किंवा वाढ त्याच्यामध्ये होत असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून 2002-03 मध्ये जर बघितलं तर जवळपास 196 इतक्या प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या.
म्हणजे ही जी वाढ आहे ती वाढसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. स्थानिक बँका सुद्धा वाढलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर 1996 मध्ये ग्रामीण आणि निमशहरी भागात कर्जाची गरज जी आहे ती कार्यक्षम पुरवण्यासाठी या बँकांची स्थापना करण्यात आली. म्हणजे आपण जर बघितलं तर स्थानिक बँका ज्या आहेत म्हणजे कॅपिटल लोकल एरिया बँक लिमिटेड असेल किंवा कोस्टल लोकल एरिया बँक लिमिटेड असेल किंवा कृष्णा भीमा समृद्धी लोकल बँक लिमिटेड असेल, म्हणजे ह्या वेगवेगळ्या नावात. म्हणजे आपण जर बघितलं तर कॅपिटल लोकल एरिया बँक लिमिटेडची स्थापना असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की कोस्टल एरिया बँकेची स्थापना असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की कृष्णा भीमा समृद्धी बँकेची स्थापना असेल. हे या दृष्टिकोनातून करण्यात आले की स्थानिक लेवलवरती आपल्याला असं दिसून येईल की जिथं संस्थात्मक कर्ज पुरवठा होणार नाही अशा ठिकाणी तो कर्ज पुरवठा वाढत जावा या दृष्टिकोनातून केला. पेमेंट बँका अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे पेटीएम हे त्याचंच एक उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येतं की जवळपास रिझर्व्ह बँकेने भारतामध्ये 11 असणाऱ्या पेमेंट बँकांना परवाना दिलेला आपल्याला दिसतो. म्हणजे इतक्या बँकांचं प्रमाणसुद्धा वाढत चाललं. म्हणजे या बँका लहान प्रमाणातील असणारे बचत खाते सुविधा देतात, पैसे देणे, पैसे पाठवणे किंवा भूमिहीन शेतकरी, सीमांत शेतकरी, असंघटित क्षेत्रातील असणाऱ्या कामगारांना बँकिंग सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या काम करत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे आपण जर बघितलं तर यांना सुद्धा मान्यता दिलेली रिझर्व्ह बँकेने दिसते आणि अशा जवळपास 11 म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला पेटीएमचं सांगितलं 11 या पेमेंट बँकांची स्थापना केलेली आपल्याला दिसते. परदेशात असणारे आपल्याला असं दिसून येईल की बँकिंग सुविधा देणाऱ्या बँकासुद्धा निर्माण केलेल्या दिसतात. 2016 मध्ये आपण जर बघितलं तर 15 भारतीय असणाऱ्या बँकांनी देशाबाहेर 183 इतकी कार्यालय स्थापन करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, ICICI बँक असेल, या बँकांच्या शाखा ज्या आहेत त्या परदेशात सगळ्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या आपल्याला दिसतात. वित्तीय समावेश आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की वित्तीय कार्यक्रमांचा समावेश करून त्या उद्देशाच्या आधारावर ते समानतेसह विकास, म्हणजे आपण असं दिसून येईल की ग्रोथ विथ इक्विटी असं ब्रीद समोर ठेवून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या किंवा बँकिंग क्षेत्रापासून वंचित क्षेत्राला या क्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं. आणि म्हणून मग यांना चेकच्या सुविधा असतील, ATMच्या सुविधा असतील, खाजगी संस्थांची त्यांना मिळणारी आर्थिक मदत असेल, त्याचबरोबर KYC मधली असणारी सवलत असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला असं दिसून येईल की जे घटक या बँकिंग क्षेत्रापासून आपल्याला असं दिसून येईल की वंचित होता किंवा बाजूला होता त्यांना सुद्धा या प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसून येईल की प्रयत्न केले. मायक्रो फायनान्स केलं, सूक्ष्म वित्ताचा सुद्धा पुरवठा केला, स्वयं मदत गट काढले, स्वयं बचत गट काढले. आपल्याला असं दिसून येईल की या सूक्ष्म पातळीवरती सुद्धा आणि ग्रामीण भागातील असणाऱ्या असंघटित क्षेत्राला सुद्धा संघटित करून मग महिलांचं संघटन असेल, महिला पुरुष संघटन असेल, त्यांच्या माध्यमातून एखादा लघु कुटीर उद्योग किंवा आपल्याला असं दिसून की सूक्ष्म उद्योग असेल, या सगळ्यांना वित्त पुरवठा जो आहे तो आपल्याला असं दिसून येईल की सूक्ष्म वित्ताच्या माध्यमातून केला जात असलेला आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर स्वाभिमान योजना त्याच्यामध्ये आणलेली आपल्याला दिसते की 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी बँकिंग सेवा देणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्या ठिकाणची लोकसंख्या 2000 पेक्षा जास्त आहे म्हणजे वाढत जाणार आहे अशा ठिकाणी बँकिंगच्या सुविधा निर्माण करून देणं, ग्रामीण पातळीवरती आपल्याला असं दिसून येईल की अतिसूक्ष्म द्वारे या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात. किसान क्रेडिट कार्ड निर्माण केलेलं आपल्याला नाबार्डच्या माध्यमातून दिसतं. LPG अनुदान असेल, खतांचं अनुदान असेल किंवा शिष्यवृत्ती असतील, कर्ज पुरवठा असेल, आपल्याला असं दिसून येईल की जवळपास अधिक आर्थिक फायदे जे आहेत ते बँकांच्या माध्यमातूनच अलीकडच्या काळामध्ये सरकार जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून देत असलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्याजदरामध्ये शेतकऱ्यांना वगैरे जे आहेत ते सवलत देत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे 3 लाखापर्यंत जर कर्ज घेतलेला शेतकरी असेल तर त्याला आपल्याला असं दिसून की 2% सवलतीच्या दरानं कर्ज पुरवठा केला जातो. नियमित जर भरणा होत असेल तर त्वरित कर्जासाठी 3% आपल्याला असं दिसून येईल. म्हणजे त्वरित जर कर्जफेड करणार असेल तर 3% सवलत दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की पंतप्रधान जनधन योजना जी आहे
ती 8 ऑगस्ट 2014ला आणली आणि ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. म्हणजे ह्या योजनेची विद्यार्थी मित्रांनो गिनीज बुक ऑफ द वर्ल्डमध्ये नोंदणी झालेली आपल्याला दिसते. कारण याच्या माध्यमातून जवळपास 227 दशलक्ष इतका ग्राहक बँकांशी जोडला गेला. म्हणजे इतकं प्रचंड प्रमाण हे 2014 ते 2017मध्ये घडून आलं. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याला अधिकर्ष सवलतीच्या 5,000 बरोबरच विम्याची सुद्धा संरक्षण देण्यात आलं. 30,000पर्यंतचा विमा जो आहे तो 30,000पर्यंतचा विमा आपल्याला असं दिसून येईल की या असणाऱ्या जनधन योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या असणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध करून दिला. म्हणजे एक विमा संरक्षण. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की बँकिंगची त्यांना सवय लावणं वगैरे, त्याच्या प्रभावामध्ये आणणं वगैरे. आणि ही योजना खरंच चांगल्या पद्धतीने पॉप्युलर ठरली, यशस्वी ठरली आणि त्यामुळं 227 दशलक्ष इतका ग्राहक 2014 ते 2017 या कालखंडामध्ये जोडला गेला आणि म्हणूनच गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डनं त्याची नोंद घेतली. सामाजिक सुरक्षा योजनासुद्धा आणलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणली, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणली, अटल पेन्शन योजना आणली. म्हणजे या सगळ्या योजना जर आपण बघितल्या सामाजिक सुरक्षिततेच्या बाबतच्या तर मे 2015 नंतर ह्या आणलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे अटल पेन्शन योजना असेल, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना असेल किंवा पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना असेल, या सगळ्यांचा परिणाम आपल्याला दिसतो. अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर भारतीय असणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानामध्ये सुद्धा बदल होत चाललेला आपल्याला दिसत आहे. अलीकडच्या काळात आपण बघतोय की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अधिकच डेव्हलप होत चाललेली आपल्याला दिसते. त्यामुळं या डेव्हलपमेंटचा फायदा बँकिंग सेक्टरला सगळ्यात जास्त होत असलेला आपल्याला दिसतो. कारण इलेक्ट्रॉनिक बँकिंग जे आहे ते मोठ्या स्वरूपात वाढत जात असलेलं आपल्याला दिसतंय किंवा त्याचा परिणाम जो आहे तो चांगला होत असलेला आपल्याला दिसतंय. मानवी संसाधनाच्या सामुग्रीच्या विकासाला महत्त्व देण्यात आलेलं आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचे फायदे हे मिळत असलेले आपल्याला दिसतात. कारण जलद पेमेंट करणं किंवा रिकव्हरी करणं किंवा आपल्याला असं दिसून येईल की वेगवेगळ्या फॅसिलिटीज ग्राहकांना उपलब्ध करून देणं, वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देणं, त्याच्यामधली एक सहज सुलभता आपण जर बघितली तर आलेला आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण जर विचार केला तर ATM सिस्टमचा. म्हणजे पैसे काढणं, बँकेमधले असणारे शिल्लक किंवा नजीकच्या खात्यातील असणाऱ्या बँक व्यवहाराची तपासणी, बँक व्यवहाराचा तपशील मिळवणं हे आपल्याला सहज शक्य झालं. आता ATMमध्ये आपल्याला बँकेत जाऊन पासबुक नोंदवण्याची गरज नाही. बाहेर मशीन असते त्याच्यावरती आपण नोंदवू शकतो. ATMमधून आपण पैसे काढू शकतो. मिनी स्टेटमेंट आपण घेऊ शकतो की बाबा आपले व्यवहार जे आहेत ते 5-7पर्यंत म्हणजे 5-7 एंट्रीपर्यंत किती झालेले आहेत, कुणाशी झालेले आहेत ते आपल्याला मिळू शकतात. ग्राहक सेवांची नोंदणी जी आहे, चेकबुकचे मागणीपत्र असेल किंवा फंड ट्रान्सफर असेल, हे आपल्याला सहजपणे त्याच्यातून करता येत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत बँकेत पैसा जमा करणं असेल किंवा एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये हस्तांतरण करणं असेल, तिसऱ्या व्यक्तीला पैसे देणं असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला असं दिसून येईल की या ATMच्या माध्यमातून होत असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर दूरस्थ बँकिंग सेवासुद्धा उपलब्ध करून दिल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे शिल्लक रकमेची माहिती असेल ती आपल्याला मिळत असलेलं आपल्याला दिसते किंवा स्टेटमेंट नोंदणी असेल ते आपल्याला मिळत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं रकमेचं हस्तांतरण वगैरे जे आहे ते सुद्धा या बँकिंग सेक्टर्समधून जास्तीत जास्त होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे जे फायदे आहेत हे फायदे विद्यार्थी मित्रांनो इमिजिएट लेवलवरती मिळतात किंवा बँक पातळीवरती सुद्धा सेवा असलेल्या आपल्याला दिसतात. पैसे काढणे, ठेवी स्वीकारणे किंवा आपल्याला असं जीवन विमा काढणे असेल, म्युच्युअल फंड किंवा गुंतवणूक योजना इत्यादीची माहिती विक्री हे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये बँकेच्या थ्रू आपल्याला करता येते. आता कुठेही आपल्याला म्हणजे कॅशलेस इकॉनॉमी आपण म्हणतो ती हळूहळू या बँकांच्या मॉडर्नायझेशन्समुळं वाढत जात असलेल्या आपल्याला दिसते. आणि म्हणून त्याचा असणारा तिसरा बाजू जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की स्मार्ट कार्ड झाले आणि त्यामुळं मूल्यसंग्रहित कार्ड असतील, ATM कार्ड असतील किंवा ATM कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असतील, आपल्याला असं दिसून येईल की या मॅग्नेट टेपमध्ये सगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती संग्रहित केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जे
आपण सगळे व्यवहार जे करतो आहे ते आपले सगळं संग्रहण त्याच्यामध्ये होत असलेलं आपल्याला दिसत आहे. स्मार्ट कार्ड द्वारे आपल्याला त्वरित पैसा मिळणं किंवा पत मिळवणं हे सहज सोपं होत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे परदेशात सुद्धा गेल्यानंतर एक मनी पर्स म्हणून आपण त्याचा वापर सहजपणे करू शकतोय स्मार्ट कार्डचा. त्यामुळं कितीतरी आपल्याला असं दिसतं की आता रोख पैशाची किंवा कागदी किंवा चलनातील नाण्यांची फार मोठी आवश्यकता याच्यामध्ये राहिली नाही. आणि इतकी डेव्हलपमेंट इतकं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं आपल्याला असं दिसून की व्यवहार होत असले आपल्याला दिसतात. याच्या पुढचं पाऊल तरी आपल्याला असं दिसून येईल की इंटरनेट बँकिंगसुद्धा सुरू झालेलं विद्यार्थी मित्रांनो दिसतं. कारण आता अनेक बँका एकमेकाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या अमुकच बँकेत खातं आहे त्याच्याच ATMमध्ये आपल्याला जायला पाहिजे किंवा तिथूनच आपल्याला पैसे काढायला पाहिजे असं काही नाही. आता कोर बँकिंग सिस्टीम चाललेली आपल्याला दिसते, नेट बँकिंग झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं आपण त्याचा वापर एक लक्षात घ्या इंटरनेटद्वारे व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपण करू शकतो. आणि 24 तास विशेष म्हणजे 7 दिवस 24 तास आणि 365 दिवस कुठेही कधीही आपण बँकिंग व्यवहार करू शकत असलेला आपल्याला नेट बँकिंगच्या द्वारे आपल्याला आढळत असलेलं आपल्याला दिसतं. कोर बँकिंग निर्माण झालं एकमेकांशी त्या बँकांचं असणारं सगळ्याच सार्वजनिक क्षेत्रातले असतील, खाजगी क्षेत्रातले असतील, सहकारी क्षेत्रातले असतील, राष्ट्रीयकृत असतील, या सगळ्यांचं जे जाळं जे आहे ते एकमेकाशी जोडलं गेलं. त्यामुळं ग्राहक कोणत्याही शाखेतून व्यवहार करू शकत असलेला आपल्याला दिसतो. किंवा या बँकांचं समजा बँक ऑफ इंडियाचा भारतभर जाळं आहे. म्हणजे आपल्याला असं काही नाही की गुहागर बँकेमध्ये आपलं खातं असल्यामुळं आपल्याला आसाममध्ये जाऊन पैसे काढता येणार नाही, तिथे आपल्याला काढता येतं. कोर बँकिंगमुळं आपल्याला आपलं खातं कुठेही जाऊन ॲक्टिवेट करता येतं. हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. व्हर्च्युअल बँकिंग असलेलं आपल्याला दिसतं. या व्हर्च्युअल बँकिंगमध्ये आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला बँकेमध्ये व्यक्तीच्या उपस्थित न राहता बँकिंग व्यवहार करता येत असलेले आपल्याला दिसतात. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असेल किंवा फोन बँकिंग असेल किंवा आपल्याला असं दिसून की क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग असेल, यालाच आपण व्हर्च्युअल बँकिंग असं म्हणतो. की या माध्यमातून कुठेही आपल्याला व्यक्तिगत उपस्थित राहण्याची गरज लागत नाही, साह्यांची गरज लागत नाही. आपण आपल्या असणाऱ्या या सगळ्या सुविधांमधून या पैशांचं हस्तांतरण करू शकतो. एकमेकांना आपण पैसे पाठवू शकतो. आपले जे दैनंदिन व्यवहार आहेत ते आपण पूर्ण करत असलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येतं की इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आहे, ECS पद्धतीनं सुद्धा करता येतं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम्सनं सुद्धा करता येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवणं, एका खात्यावरून दुसऱ्या खात्यामध्ये हस्तांतरित करणं, बँकेच्या दुसऱ्या खात्याला पैसे सहजपणे पाठवणं, हे आपल्याला सहजपणे दिसून येत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टीम्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजपणे करता येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFT आहे. म्हणजे NEFTमध्ये सुद्धा आपण 2 लाखापर्यंतची रक्कम सहजपणे पाठवू शकतो. RTGS आहे की 2 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्हाला RTGS करावं लागतं. म्हणजे याही आपल्याला जशी रक्कम वाढत जाते तशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये असणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा आपल्याला केल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात. मार्च 2014 पासून ही RTGS सुविधा देण्यात आलेली आपल्याला दिसते. पैसे पाठवण्याचा कालावधी केवळ 2 ते 4 तासा एवढा कमी झाला सहजपणे. त्यामुळं आपण जर बघितलं RBIने इलेक्ट्रॉनिक आपल्याला असं दिसून येईल इंटर बँक सेटलमेंट ही सुविधा ग्राहकाशी संबंधित व्यवहारासाठी सुरू ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही पाठवलेले पैसे त्या ग्राहकाला 2-3 तासामध्ये त्वरित मिळणं हे सहज याच्यामध्ये शक्य होत असलेलं आपल्याला दिसत आहे. प्रीपेड कार्ड त्याच्यामध्ये आले की खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांचं मूल्य देण्यासाठी पैसे पाठवण्यासाठी प्रीपेड कार्ड विशिष्ट मूल्य असलेलं किंवा आपल्याला असं दिसून येईल की रिचार्ज करता येण्याजोगं ATM कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, या कार्डाप्रमाणेच हे प्रीपेड कार्डसुद्धा बँकाकडून दिलं जात असलेलं आपल्याला दिसतं. घरपोच बँकिंग सेवा अलीकडच्या काळामध्ये कुठेही जाण्याची गरज नाही. बँकेत खातं उघडणं, पैसा जमा करणं, पैसे काढणं, विविध प्रकारच्या गुंतवणुका करणं किंवा चेकबुक असेल, या सगळ्या गोष्टींची सुविधा जी आहे, आवर्ती ठेवीची जमा आहे, कर्ज पुरवठा आहे, या सुविधा
ग्राहकांना अलीकडच्या काळात बँका घरपोच देत असलेल्या सुद्धा आपल्याला दिसतात. मोबाईल बँकिंगद्वारे, इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन व्यवहार, SMS सुविधा निर्माण केली. म्हणजे आपण जरी 10 रुपये काढले तरी आपल्याला बँकेकडून SMS येतो. लहान बँका आपल्याला असं दिसून येईल की व्यवहारपत्रक जे आहे, शिल्लक रकमेची माहिती त्याच्यामध्ये दिली जात असलेलं आपल्याला दिसते. म्हणजे मिनी स्टेटमेंट्स वगैरे आपल्याला मिळतं. टेली बँकिंग आहे. कॉल सेंटरद्वारे आपण 24 तासात आपण किंवा 365 दिवसामध्ये कधी पैसे आपण कॉल सेंटरच्या माध्यमातून हे व्यवहार करू शकत असलेलं आपल्याला दिसतं. फोन बँकिंग अलीकडच्या काळामध्ये तुमच्यासारख्या अलीकडच्या पिढीला ही सुविधा सगळ्यांना माहिती आहे की फोन बँकिंगद्वारे सहज व्यवहार होत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आता बँकेत येण्याची आवश्यकताच ठेवत नाहीत. त्यामुळे पूर्वीसारखी गर्दी बँकेतनं पैसे काढायला एक दिवस गेलेला आहे आणि आपला तिथंच लाईनमध्ये उभं राहिले. आता कुठल्याही प्रकारची गर्दी नाही. अनेक लोक आपल्याला असं दिसून येईल की वर्ष बँकेत जातच नाहीत, कारण गरजच भासत नाही. कारण फोन बँकिंग असेल, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर सिस्टीम्स असेल, ATM असेल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजे या इलेक्ट्रॉनिक असणाऱ्या मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येईल की इतकं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट वाढत झालेल्या दिसतात. तरीसुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये काही आपल्याला असं दिसून येतं की अडचणी किंवा समस्यासुद्धा निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर उत्पन्न न देणारी जिंदगी जी आहे त्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आपल्याला दिसतं आणि जवळपास 10 लक्ष कोटी इतकी रक्कम जी आहे ती बँकांच्याकडे पडून आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं उत्पन्न बँकाला काही मिळत नाही आहे आणि त्याच्यावरचा खर्च मात्र वाढत जात असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं साहजिक आपल्याला असं दिसून की बँकाचं जे नफा तोटा पत्रक आहे त्याच्यामध्ये तोटा होत असलेला आपल्याला बँकांना दिसतोय जास्तीत जास्त आणि त्यामुळे कर्ज कमी झाले, बँकाच्या नफ्यावरती परिणाम होत असलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे कमी होत जाणारा नफा हे सुद्धा बँकांच्या पुढचं एक चॅलेंज निर्माण झालं आणि त्या कारण बँकांच्या मध्ये एक तर स्पर्धा निर्माण झाल्या, स्वस्तात कर्ज देणाऱ्या खाजगी संस्था अस्तित्वामध्ये आल्या, लोकांचं उत्पन्न वाढलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळं साहजिकच बँकांचा नफा जो आहे तो घटत जात असलेलं चित्र दिसतं. त्यामुळं एक बँकाच्या पुढं अडचणी येत असलेल्या आपल्याला दिसतात. भ्रष्टाचार आहे. आज ही बँक बुडाली, उद्या ती बँक बुडाली. आता करार जनता बँकेच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना कळालं असेल, तुम्ही जर न्यूज पाहत असला तर करार जनता बँक जी आहे ती बुडालेली आहे आणि रिझर्व्ह बँकेनं ती डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे अशा कितीतरी हर्षित मेहताच्या वेळी आपल्याला असं दिसून येईल की आणखी अनेक बँका त्याच्यामध्ये बुडाल्या. म्हणजे यातलं कारण काय आहे तर भ्रष्टाचार, बेकायदेशीर मार्गाने, नियमबाह्य मार्गाने कर्ज देणं आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की अनेक बँका अडकलेल्या आपल्याला दिसतात. कोट्यावधी रुपयेचं आपल्याला असं दिसून येईल की या बँकांचं, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की नुकसान होतं. म्हणजे हर्षित मेहता प्रकरणामध्ये तर स्टेट बँकेसुद्धा अडकलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा अनेक उद्योजकांना नियमबाह्य कर्ज दिलेले आपल्याला दिसतात. आपण जर बघितलं तर ICICI बँकेच्या बाबतीत सुद्धा ती कोचर मॅडम जे आहे त्याच्याबाबत केस चालू असलेले आपल्याला दिसते. म्हणजे अनेक ठिकाणी तशा पद्धतीनं ह्या अनेक उद्योगपती आपल्या असणाऱ्या प्रतिष्ठेचा फायदा उठवत कर्ज घेत असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर व्यवस्थापनाची समस्या आहे. कर्मचारी चांगले कर्मचारी जे आहेत आता सेवानिवृत्त होत आहेत. नवीन कर्मचाऱ्यांना त्याच्याबाबतची माहिती नसते. स्वइच्छा निवृत्ती घेतली जाते. नवीन कर्मचारी नेमलेच न गेल्यानं चांगल्या प्रकारच्या सेवा अलीकडच्या काळात बँकेत मिळत नसलेल्या आपल्याला दिसतात. मनुष्यबळाचा तुटवडा असलेला आपल्याला दिसतो. एकाकडे 2-2, 3-3 टेबल असलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळं बँकांच्या कार्यक्षमतेवरती त्याचा मात्र विपरीत परिणाम होत असलेला आपल्याला दिसतो. आता एकंदरीत आपण जर बघितलं तर सायबर क्राईम सुद्धा वाढत असलेले आपल्याला दिसतात. भारतात तर 95% व्यवहार हे रोख रकमेतच होतात. तरी कम्प्युटर, इंटरनेट किंवा स्मार्ट कार्ड, फोन या वापरातून आपल्याला असं दिसून येईल की बँकावरती सायबर अटॅक करणं, वेबसाईट हँग करणं किंवा ATM कार्ड क्लोन करणं, ह्या अशा गोष्टी आपल्याला असं किंवा ग्राहकाचे पैसे परस्पर काढणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं, म्हणजे ह्या अनेक सायबर क्राईमच्या घटना आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा ऐकायला मिळतात. कुठेतरी ATM कार्डचे नंबर मागितले जातात, पिन मागितला जातो, CVC नंबर मागितला जातो आणि आपले पैसे गेलेले आपल्याला दिसतात. तुम्हाला अमकी लॉटरी लागली असं म्हणून एवढे पैसे भरा
अशा कितीतरी फसवणुका या माध्यमातून सुद्धा ATMच्या माध्यमातून असेल, इंटरनेटच्या माध्यमातून असेल, ह्या सायबर क्राईममुळे होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर बँकांची सुद्धा फसवणूक केली जाते. खोटी कागदपत्र दिली जातात, दस्तऐवज तयार केले जातात आणि बँकाकडून व्यापारी उद्योजक यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतली आणि बँकांची फसवणूक केलेली आपल्याला दिसते. राजकीय दबाव आहे. सार्वजनिक क्षेत्रातील असणाऱ्या बँका आहेत, त्यांचा वापर जर बघितला तर राजकारणी लोक आपल्या असणाऱ्या नातेवाईकांना किंवा आपल्या जवळच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना कर्ज देण्यासाठी करतात. त्याच्यासाठी राजकीय दबाव आणतात, कर्ज वसुली करून देत नाहीत. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर एक प्रकारचं यांचंच वर्चस्व निर्माण होतं आणि त्यामुळं बँकांना तोटा सहन करावा लागत असलेला आपल्याला दिसतो. पुरेशा भांडवलाचाही अभाव असलेला आपल्याला दिसतो. कारण आपण जर पाहिलं तर कुठलाही बँक व्यवसाय करत असताना त्याला सुद्धा भांडवलाची अत्यंत गरज असते आणि आज जर आपण बघितलं तर तेवढं पुरेसं भांडवल बँकांच्याकडे जमा होत नाही. कारण स्पर्धा वाढल्या, बँका खाजगी क्षेत्रातल्या इतर क्षेत्रातल्या निघाल्या आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर तेवढ्या प्रमाणात भांडवल त्या गोळा करू शकत नाही आणि अल्प भांडवलाच्या आधारावरती व्यवहारसुद्धा अल्प होतात. त्यामुळं बँकांना आर्थिकदृष्ट्या ते परवडत नसलेलं आपल्याला दिसतं. जागतिक आणि खाजगी बँकांशी सुद्धा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आता स्पर्धा करावी लागते. त्यामुळं साहजिकच एक लक्षात घ्या की परस्परांच्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या असणाऱ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्यामुळं एक प्रकारची निकोप स्पर्धा व्हायला पाहिजे होती. त्याच्याऐवजी आपल्याला असं दिसून येते की या ठिकाणी एक प्रकारचे असणाऱ्या आपल्या वर्चस्वाचं तयारी करत असलेल्या आपल्याला दिसतात. अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की काही आव्हानं सुद्धा या बँकिंग क्षेत्रापुढे असलेले आपल्याला दिसतात. भ्रष्टाचार आहे किंवा बँकामध्ये होणाऱ्या अपहारापासून वाचणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज प्रत्येक वेळा बघतोय, आता कराड बँक आपण जर बघितली तर आपल्याला असं दिसून की कराड बँक लोकांचे पैसे असतात, हे कोणतरी राजकारणी लोक किंवा आपल्याला असं दिसून मोठे उद्योगपती व्यापारी वापरत असतात. ते परतफेड वेळेत करत नाहीत आणि बँका तोट्यात जातात किंवा ग्राहकांचे पैसे परत करू शकत नाहीत आणि हे जे अपहार आहेत म्हणजे आपल्या जवळच्या माणसांना कर्ज द्यायची आणि ती गोळाच करायची नाहीत किंवा वसूलच होत नाही द्यायची, NPAमध्ये दाखवायची आणि त्यामुळं या बँका पुढे चाललेल्या दिसतात. पण बुडल्यानंतर मात्र पैसा कोणाचा जातोय तर सामान्य ग्राहकाचा जातोय. त्यामुळं अलीकडच्या काळातला ग्राहक बँकेत पैसे ठेवायला सुद्धा घाबरत असलेला आपल्याला दिसतोय. राजकीय हस्तक्षेप दूर करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल आपण जर बघितलं तर या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका असतील, सहकारी क्षेत्रातल्या बँका असतील, यांच्यावरती राजकीय व्यक्तींचं वर्चस्व असलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर त्यांच्याच असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करणं, कर्ज मंजूर करणं, कर्जाचं वाटप करणं, व्यवस्थापनामध्ये हस्तक्षेप करणं, हे खरं त्यांना त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे आपण जर बघितलं तर यांना जर दूर ठेवलं तर या संस्था स्वतः चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील. परंतु यांच्याच असल्यामुळं आणि यांचे दबाव त्याच्यावरती येत असल्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून येईल की या बँकांना तोटे सहन करावे लागतात. वित्तीय संलग्नीकरण अनेक दशकापासून आपण बघतो आहे की बँकिंग सेवा वंचित असलेल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना बँकिंग प्रवाहात आणणे हे सुद्धा एक बँकिंग पुढं आव्हान आहे. म्हणजे आजही आपण बघतो आहे की जिथं मागास भाग आहे त्या ठिकाणी आजही बँकांच्या सुविधा नाही आहेत, त्या लोकांना त्याची माहिती नाही. या लोकांना सुद्धा बँकिंग प्रवाहामध्ये आणणं हे सुद्धा एक चॅलेंज बँकांच्या पुढं आहे. कार्यक्षमता वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण बघतो आहे की व्यवस्थापनामध्ये एकतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्यांच्यावरती भार पडतोय, त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होतोय आणि ह्या सगळ्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून त्यांची कार्यक्षमता वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डिजिटल बँकिंगला चालना देणं हे महत्त्वाचं आहे. इंटरनेट असेल, स्मार्टफोन असतील, ATM असेल, या माध्यमातून डिजिटल बँक अर्थव्यवस्थेला स्वीकारणं आणि त्याला चालना देणं हे सुद्धा एक आव्हान त्यांच्या पुढं आहे. कर्ज वसुलीचं आव्हान असलेलं आपल्याला दिसत आहे. ते जास्तीत जास्त रिकवर होऊन डेव्हलपमेंट बँकाचे होणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर 2017मध्ये इंद्रधनुष्य योजना जी आहे ती व्यापारी बँकातील कार्यक्षमता वाढावी यासाठी ही योजना सुरू केलेली आपल्याला दिसते. म्हणजे चेअरमनची नियुक्ती असेल किंवा मॅनेजिंग बोर्ड ब्युरोची स्थापना असेल, या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये
व्यापारी बँकांच्या असणाऱ्या या प्रशासकीय सुधारणेसाठी आपल्याला असं दिसून की ही योजना किंवा बँकिंग क्षेत्राच्या सुधारणासाठीची असणारी ही योजना आणलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये हा बँक व्यवसाय वाढत चाललेला आपल्याला दिसतो किंवा मॉडर्नायझेशनचा त्यांनी स्वीकार केलेला दिसतो. पण तरीही अशा आव्हानांना बँका सामोरे जात असलेल्या आपल्याला दिसतात. पण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो आहे की जसं डिजिटल इंडियाची संकल्पना आता लोक स्वीकारत चाललेले आपल्याला दिसतात. तशा पद्धतीने बँकांच्या बाबतीत सुद्धा डिजिटल बँकिंग सिस्टीम जर स्वीकारली तर साहजिक हळूहळू आपण कॅशलेस इकॉनॉमीकडं आणि डिजिटल बँकिंग क्षेत्राकडे निश्चितपणे पोहोचू शकतो.